अलिबाग मुख्यालयाचा आमदार म्हणून मंत्रिपद महायुतीचे वरिष्ठ नेते माझा विचार करतील, महेंद्र दळवी यांनी केला दावा। अलिबाग मतदारसंघातून परत निवडून येण्याचा विक्रम आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या नावावर इतिहास घडवला। महेंद्र शेठ दळवी सलग दुसऱ्यांदा विजयी। अलिबाग मुख्यालयाचा आमदार म्हणून मंत्रिपद मिळणं गरजेचं आहे। माझ्या मतदारसंघातील जनतेची अपेक्षा पूर्ण होईल, यावेळी महायुतीचे वरिष्ठ नेते माझा विचार करतील, महेंद्र दळवी यांनी दावा केला। शेकापचा बालेकिल्ला म्हणून अलिबाग मतदारसंघाची ओळख होती, आता पूर्णपणे ढासळत चाललाय। 2014 पर्यंत शेकाप मतदारसंघात प्रतिनिधित्व करत होता, परंतु 2019 मध्ये शेकापचे सुभाष पाटील यांचा पराभव करून बालेकिल्ला जिंकून आपल्याकडे आणला। अलिबाग विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र शेठ दळवी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत महाविकास आघाडीच्या शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांचा 29,488 मतांनी पराभव करून आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं। सुरुवातीला वाटलं तिहेरी लढत होईल, पण जसजशी मतमोजणीला सुरुवात झाली तशी शिवसेनेचे महेंद्र दळवी आणि शेकापच्या चित्रलेखा पाटील यांच्यात दुहेरी लढत होत चुरस निर्माण झाली। प्रथम टपाली मोजणी करण्यात आली, यामध्ये 460 मतांची महेंद्र दळवी यांनी आघाडी घेतली। 27 फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली। पहिल्या फेरीपासून महेंद्र दळवी यांनी मताधिक्य घेण्यास सुरुवात केली, पण ते मताधिक्य चित्रलेखा पाटील यांना तोडता आलं नाही। महेंद्र दळवी यांना 1,13,599 मतं पडली। चित्रलेखा पाटील यांना 84,034 मतं मिळाली, तर अपक्ष उमेदवार दिलीप भोईर यांना 33,210 मतं मिळाली। आमदार महेंद्र दळवी हे 29,465 मतांनी विजयी झाले। 11 अपक्ष उमेदवार यांना एकूण 5,462 मतं मिळाली, तर नोटाला 1,642 मतं मिळाली। तेज मराठी न्यूज पेन प्रतिनिधी किरण बांधनकर। अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघातील सर्व जनतेने आमदार महेंद्र शेठ दळवी हे पुन्हा आमदार व्हावे यासाठी प्रत्येक गावातील, वस्तीतील, वाडीतील सर्व कार्यकर्त्यांनी आणि सर्व नेतेगणांनी शर्तीचा प्रयत्न करून आमदार महेंद्र शेठ यांना दुसऱ्यांदा आमदार करण्यासाठी आणि ह्या अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात गेल्या कित्येक वर्ष शेतकरी कामगार पक्षाचे सलग 3 ते 4 वेळा आमदार होऊन गेले, पण विरोधी पक्षाचा आमदार एकदाच निवडून आला होता। त्याच्या पलीकडे आमदार दुसऱ्यांदा निवडून आला नव्हता आणि त्याचा बहुमान आमदार महेंद्र शेठ दळवी यांना दुसऱ्यांदा निवडून दिल्यामुळे झालेला आहे। जबरदस्त असा हा आजचा निकाल आहे, कारण महेंद्र शेठ दळवी यांना घेरण्यासाठी अनेक प्रकारच्या विरोधकांनी युक्त्या केल्या होत्या, अनेक प्रकारचे प्रयोग केले होते। कधी एकत्र न येणारे पक्ष एकत्र आले आणि महेंद्र शेठ दळवी यांचा पराभव करण्यासाठी जो काही घाट घातला होता त्याला चारी मुंडे चित करून आमदार महेंद्र शेठ दळवी हे भरघोष मताने निवडून आले। महेंद्र शेठ दळवी हे खरोखर जनतेतून तळागाळातील कार्यकर्ते होते। ते ग्रामपंचायत सदस्यापासून निवडून आले होते। ग्रामपंचायत सदस्य झाले, उपसरपंच झाले, सरपंच झाले, जिल्हा परिषद मेंबर झाले आणि आमदार झाले। ग्रामीण रूटवर काम करणारे ते कार्यकर्ते होते आणि ते जनतेची नाल काय असते ते आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी ओळखलेले होते आणि प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक वाडी वस्तीमध्ये त्यांचं काम होतं। ते जनतेशी प्रत्येक सुखदुःखात जनतेमध्ये सामील व्हायचे। त्यामुळे सर्वच या मतदारसंघातील जनतेने त्यांना ही निवडणूक प्रत्येकाने खांद्यावर घेऊन, मीच महेंद्र दळवी म्हणून सर्वांनी ती निवडणूक खांद्यावर घेऊन प्रामाणिकपणे काम केलं आणि महेंद्र शेठ दळवी यांना भरघोष मताने निवडून आणण्याचा प्रयत्न केला। निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर आमदार महेंद्र शेठ दळवी यांना घेरण्यासाठी विरोधकांनी जो काय प्लॅनिंग केला होता, परंतु आमची सेनापती तयार होता आणि सेना बी तयार होती। त्यामुळे त्यांचे कितीही प्लॅनिंग असले तर ते प्लॅनिंग प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी, प्रत्येक शाखा प्रमुखांनी आणि युतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी ते त्यांचे प्लॅनिंग उधळून लावले आणि महेंद्र शेठ दळवी यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला। माध्यमातून आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या याच्यातून आपण आज या ठिकाणी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा या ठिकाणी आमदार झालेला आणि कसा रिस्पॉन्स मिळाला, काय नेमकं काय सांगाल आजच्या? अतिशय सुंदर असा रिस्पॉन्स माझ्या जनतेचा मला मिळाला। खरं तर ही लढाई अतिशय महत्वाची होती। अलिबाग म्हणजे विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासामध्ये शेतकरी कामगार पक्ष व्यतिरिक्त कुठल्या पक्षाचा दुसऱ्यांदा आमदार झाला नाही आहे। तो बहुमान मला माझ्या जनतेने दिला आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मला विजय करण्यामध्ये सगळे माझे महायुतीचे पदाधिकारी असतील, माझे जिल्हा राजकीय असतील, भारतीय जनता पार्टीचे मोहिते साहेब असतील, माझा भाचा युवाचा जिल्हा प्रमुख, या सगळ्या लोकांनीच अतिशय सुंदररित्या ग्रासरूटला काम केलं आणि गेले महिनाभर जी मेहनत घेतली त्याचं यश असं मी निश्चित सांगेन। एक तर महाराष्ट्रामध्ये युती सरकार पूर्ण आलंय, थम्पिंगने आलंय, याचा सगळ्यात जास्त आनंद आहे। आणि जे 5 वर्षात काम केलं त्याच्यापेक्षा अधिक पुढच्या 5 वर्षात मी निश्चित काम करून जनतेची सेवा करणार, आज या ठिकाणी निश्चित सांगतो। महिलांचा तर सगळ्यात जास्त प्रतिसाद निश्चित आहे।
महिलांसाठी ज्या शासनाच्या अनेक योजना आल्या त्याच्यापैकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अगदी घराघरात पोहोचली आहे आणि त्याचा निश्चित फायदा उभ्या महाराष्ट्राभर सगळ्यात आमच्या युतीच्या उमेदवारांना झाला. आज आपण बघितलं की विरोधकांचा सुपडा साफ केल्याचं का आपण चित्र बघितलं आहे आणि म्हणूनच लाडकी बहीण असेल किंवा सगळ्याच महिला आज आमच्यासाठी रस्त्यावरून खरंच प्रामाणिकपणे काम करतायत. एक तर युवा असतील, विशेषतः माझे ज्येष्ठ असतील, माझी पदाधिकारी असतील, त्यांनी देखील झोकून काम केलं आहे आणि हा इतिहास घडवण्याचं काम निश्चित या माझ्या रायगड जनते, माझ्या विधानसभेमध्ये संघातल्या जनतेने केलेलं आहे. आणि आनंदाचं गोष्ट अशी आहे की आम्ही 7ही आमदार या जिल्ह्यातले चांगल्या मताधिकारी निवडून आलो, याला सगळ्यात जास्त मला आनंद. निश्चित मी आशावादी निश्चित आहे. रायगडच्या मुख्यालयातला आमदार आहे आणि माझ्या या विधानसभा मतदारसंघाला कधी मंत्रिपद मिळालं नाही आहे. आज दुसऱ्यांदा मला विजय प्राप्त करून द्या जनतेने. त्यामुळे जनतेची अपेक्षा निश्चित आहे की माझ्या रूपाने त्याला मंत्रिपद मिळेल, कारण इतिहास साक्षीला आहे सगळ्या गोष्टीला आहे. रायगडमध्ये अनेक नेते दिग्गज होऊन गेले सगळ्या पद्धतीने, पण मुख्यालयातला आमदार हा खऱ्या अर्थाने मंत्री होणं ही काळाची गरज असं मी निश्चित सांगेल आणि पक्षश्रेष्ठी महायुतीचे सगळे नेते मंडळी याचा निश्चित विचार करतील.